पाटोदा येथील भामेश्वर विद्यालयाचे दिनांक 23 फेब्रुवारी शुक्रवार रोजी विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। त्यामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मासिक गुणवत्ता चाचणी तसेच गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्ण पदक विजेते विद्यार्थी तसेच इतर विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक के.बी. हरिभगत हे होते। प्रमुख अतिथी पाटोदा शहराचे नगराध्यक्ष राजू भैया जाधव तसेच प्रतिष्ठित व्यापारी उत्तम शेवाळे, अतुल शिंदे सर, शिवाजीराव घरत, सय्यद सज्जाद भाई, पत्रकार जावेद शेख, विजय जाधव, सचिन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले। सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभगत सर यांनी प्रास्ताविक केले। त्यामध्ये शाळेचा इतिहास, शाळेचे कामकाज, प्रगती आढावा, विविध स्पर्धा व सर्व गुण संपन्न विद्यार्थ्यांची जडणघडण या संदर्भात मनोगत व्यक्त केले। याच कार्यक्रमात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोपही देण्यात आला। कुमारी श्रद्धा लोखंडे, सिद्धी पनाळकर, कृष्णा रंधवे आणि अंशुमन जाधव या 10वीच्या विद्यार्थ्यांनी जाता जाता आपल्या मनातील भावना शब्दांनी व्यक्त केल्या। विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पालक प्रतिनिधी म्हणून सय्यद सज्जाद भाई यांनी मार्गदर्शन केले तसेच सौ गाडेकर मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। त्यानंतर अतुलजी शिंदे सर, शिवाजीराव घरत व उत्तम शेवाळे, राजू भैया जाधव यांची भाषणे झाली। आपल्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केलं व 10वीच्या मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। बक्षीस वितरणामध्ये प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना स्मृतिचिन्हे देण्यात आली। पालकांसमवेत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक एस.व्ही. शेवाळे यांनी केले। कार्यक्रमाचे आभार जाधव सर आर यांनी मानले। यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा। मग सर्वांगीण विकास म्हणजे काय? तर विद्यार्थ्याला शाळेमध्ये हे धडे दिले जातात, त्याला आर्थिक बाब समजली पाहिजे, राजकीय बाब समजली पाहिजे, धार्मिक बाब समजली पाहिजे, सामाजिक बाब समजली पाहिजे, कौटुंबिक बाब समजली पाहिजे आणि असा सर्व गुण संपन्न विद्यार्थी शाळेत उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक सहली अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून ही शाळा अग्रगण्य पुढे जात आहे आणि अशीच शाळा सतत पुढे जावी यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद पाठीशी असावा एवढीच मी शुभेच्छा व्यक्त करतो। 10वीच्या मुलांना पुन्हा एकदा याच कार्यक्रमामध्ये परीक्षेसाठी शुभेच्छा देतो। यश लाभो, गुणवंत व्हा, शीलवंत व्हा, प्रज्ञावंत व्हा एवढं शुभचिंतन करून माझे प्राथमिक पद 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने ही मासिक गुणवत्ता चाचणी या ठिकाणी गेल्या 10 वर्षांपासून घेत आहोत। खरं तर याला चालू होते आणि त्यानंतर हा पायंडा या ठिकाणी आपण भामेश्वर महाविद्यालयाने चालू ठेवलेला आहे। खरं तर सर मला सांगायला वाटतं की हा क्रांतिकारी विचाराचा आपला तालुका आहे। क्रांतिसिंह नाना पाटलांना या तालुक्यातून आपण या ठिकाणी खासदार केलेला आहे। सातारा जिल्ह्यातून येऊन पाटोदा तालुक्यात त्यांनी दररोज केलेला आहे। त्यामुळे क्रांतिकारी विचारांना आपण या डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं या ठिकाणी नाव दिलं। सर्वप्रथम या ठिकाणी भामेश्वर विद्यालयाचं आणि सर्व सहकार्याचं या ठिकाणी मनोभावे कौतुक करतो। खरं तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलामचा जर इतिहास आपण थोडक्यात पाहिला तर एक पेपर लिहिणारा हा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम होता। त्यांनी स्वतः घरची परिस्थिती एकदम हलाखीची होती। पेपर विकता त्यांनी या ठिकाणी भारताचा राष्ट्रपती पण असो आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी भारत हा महासत्ता कसा बनला पाहिजे यासाठी आंदोलन प्रयत्न या ठिकाणी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी या ठिकाणी केले आहे। आम्ही 10 वर्षापासून 3 जण प्रायोजक आहेत। प्रायोजक होण्यामागे आमचा हेतू हाच आहे की लेकरांना, तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना पुढं चांगली संधी उपलब्ध व्हावी आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या कुटुंबाची 4थी पिढी, त्या 4थ्या पिढीमध्ये माझे पंजोबा, माझे वडील आणि माझा भाऊ आणि शिक्षणाचे आमच्या कुटुंबामध्ये असलेली सर्वात मोठी आवड। त्यामुळे मी प्रायोजक या नजरे या शाळेला या परीक्षेच्या दरम्यान प्रायोजक म्हणून निवड झाली माझी। तर मित्रांनो, या शाळेमध्ये असणारे शिक्षक वृंद त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांना शाळेमध्ये असणारी स्वतःची जागा सुद्धा भाड्याने घ्यावी लागत आहे, ग्राउंड सुद्धा त्यांचं भाड्याने आहे। मी कमाल मानतो त्या शिक्षकांची आणि नियोजन करणाऱ्यांची। मित्रांनो,
पिढी घडत असताना माझं पालकांना आणि शिक्षकांना एकच बोलण्याचा उद्देश आहे की पालकांनी कुठल्याही विद्यार्थ्यावर नादू नका जास्त, किंवा तुला इतकेच मार्क्स पडले पाहिजे. जर समजा डॉक्टर इंजिनियरच व्हावं असं काही नाहीये, हे क्षेत्र भरपूर आहे. बघा, रेशो जर हुशारीचा जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याचा रेशो सगळ्यात जास्त आहे आणि आपल्या पाडोद्याचा सगळ्यात जास्त रेशो आहे. हे तुम्हाला मान्य करायचं. तुम्ही पहा, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पेरून पहा, आज बीड क्षेत्रामध्ये सर्व अधिकारी आपले जास्तीत जास्त पाडोदा तालुक्याचे डॉक्टर्स जर पाहिले तर पाडोद्याचे जास्त डॉक्टर्स आहेत. तर माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे आणि शिक्षकांना माझा एक बोलण्याचा उद्देश आहे, तुम्ही वर्गामध्ये 2च विद्यार्थी हुशार घडू नका. तुम्ही त्याच्यातले 100 पैकी 80 विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या, त्याच्यातले 90 विद्यार्थी घडतील. तुम्ही 2 विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देऊन ते 2च विद्यार्थी घडू नका. कारण आम्हाला जे लाभलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. जास्त काही तुमचा वेळ घेत नाही, वेळ भरपूर झालेला आहे. आणि जमलेले सर्व पालक विद्यार्थी बंधूंनी बघितले, हा जो एपीजे अब्दुल कलाम उपक्रम जो परिषदेचा राबवला जातो तो गेल्या 10 वर्षापासून आपल्या महाबळेश्वर विद्यालयाकडून राबवला जातो. त्याचा 10 वर्षापासून प्रायोजकत्व आमच्या तिघांकडे आहे. परंतु ही जी परीक्षा घेतली जाते या पाठीमाग अनेक लोकांना प्रत्येक महिन्याला मेहनत करावी लागते, खूप मेहनत असते. कारण हा कार्यक्रम ज्यावेळेस आजचा कार्यक्रम होता त्यावेळी रात्री तरी शिक्षक या ठिकाणी हजर होते, परंतु सकाळी 7 वाजल्यापासून आमच्या आत्ता मला इथं मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आपण त्यावेळेस भेटले होते आणि खूप मेहनत घेतात. या सर्व कार्यक्रम राबवण्याच्या मागे या पाठीमागे खूप मोठ्या लोकांची मेहनत असते आणि तुम्हाला फक्त अभ्यास करून जे मार्क मिळवायचे असतात तेवढंच काम तुमचं असतं आणि त्यांनी सांगितलेलं मार्कावर चालायचं असतं, एवढंच करायचं असतं. जास्त वेळ काय आपला घेणार नाही, कारण अनेक मान्यवर या ठिकाणी बोलले आहेत. आपल्या कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. आज 10वीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि पुढील प्रवेशासाठी सुद्धा आणि त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे 9वीच्या विद्यार्थ्यांना 10वी देण्यासाठी व ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक भेटले त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा आणि तुम्हाला सर्वांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. तर ही जी परीक्षा होती आहे या परीक्षा खूप चांगल्या प्रकारे होत आहे. या परीक्षेचं नियोजन सुभाष शेवाळे सरांनी खूप चांगले केलेलं आहे. निकाल चांगले लावलेले आहेत आणि निकाल एकदम चांगले म्हणजे व्यवस्थित लावलेले आहेत. त्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारे निकाल त्यांनी लावलेले आहेत. काही विद्यार्थी मला कळलं की सर माझा हा प्रश्न बरोबर होता तर ते भेटायला गेले तर त्या विद्यार्थ्यांचा देखील पेपर काढून त्यांनी टाळाटाळ केली नाही, त्या विद्यार्थ्यांना मार्क दिले. तर असं एकदम चांगले चोखपणे यांनी काम केलेलं आहे. तर या परीक्षेचा फायदा काय होतो तर या जी मासिक चाचणी आहे एपीजे अब्दुल कलाम, तर याच्यामुळे काय झालेलं आहे की स्पर्धा परीक्षेत भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. तर स्पर्धा परीक्षेत तुम्ही बघितलेले आता पाठवतात मोठमोठे बोर्ड बघितले, तुम्ही बघितले का नाही बोर्ड लागलेले? आता वीरचा बोर्ड बघितला, वीर असराजीचा बोर्ड बघितला, त्यानंतर गीते पाटील म्हणून एक मुलगा होता आपले नगरसेवक त्यांचा पुतण्या होता. त्याचबरोबर एक जाटकांतूरची मुलगी आहे, काय नाव आहे तिचं, जे म्हणून एक मुलगी होती, तिचा पण सत्कार झालेला आहे. तुम्ही बघता मोबाईल बघता का सर्व, तर मोबाईल मध्ये ग्रुपवर असे बरेच मेसेज आलेले असतात आपण पाहतो. तर हे सर्व विद्यार्थी कुठले आहेत पाटोद्याचे. आता पाटोद्याचा इतिहास मी जास्त सांगणार नाही, आता त्यांनी साजिदभाईंनी सांगितलंय की राहुल आवारे असेल, त्याचबरोबर बीड जिल्ह्याचा आपला अंडर-19चा क्रिकेटपटू कोण आहे रे, मुलांना माहिती क्रिकेटचा, आता ज्याची सध्या अंडर-19 खेळत होता, काय नाव आहे, सचिन धस. आपल्याला एकच धस नाव माहिती, दुसरं नाव माहिती नाही, तर सचिन धस येतो. तर सचिन धस हे काय, त्याचबरोबर असे बरेच बीड जिल्ह्याचं नाव बोलणारे लोक आहेत. तर ही जी तुम्हाला म्हणजे पालकांना विद्यार्थ्यांना मला सांगायचंय की जी आता टेक्नॉलॉजी आहे, जे वातावरण आहे, तर दिवसेंदिवस काय होतं टेक्नॉलॉजी खूप बदलत चाललेली आहे. मोबाईलची टेक्नॉलॉजी आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी जमा तर ह्या टेक्नॉलॉजी काय नवीन निघलेलं आहे आणि त्याच्या दृष्टीने पालकांना विद्यार्थ्यांना बरोबरीने चालायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी भविष्यामध्ये शिकणं खूप आवश्यक आहे. नुसतं विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन चालणार नाही. आपल्याला बऱ्याच पालकांना असं वाटतं की मोबाईल दिला म्हणजे झालं, तुम्हाला काय माहिती पोरं मोबाईल मध्ये काय म्हणते, आपल्याला वाटतं बघ शाळेचा मेसेज बघते, टेस्ट कधी येत बघते, विद्यार्थी दुसराच स्नॅपचॅट बघत बसते, इंस्टाग्राम बघत बसते.
मी बघू नका असं म्हणत नाही, पण त्यांनी काय व्हायला लागले, खूप वेळ वाया चाललेला आहे. अभ्यासापासून विद्यार्थी काय चालले, पुढे वाहवत चाललेले आहे. तर जास्त मी तुमचा वेळ घेणार नाही. 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो. आणि 10वीचे पेपर सोडत असताना लेखनाचा सराव तुम्ही चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. सराव परीक्षा शाळेमध्ये घेतलेल्या आहेत बऱ्याच प्रमाणामध्ये सरांनी. तर परीक्षा देत असताना म्हणजे या ठिकाणी भागेश्वर शाळा दरवर्षी असा उपक्रम राबवते आणि असा प्रोग्राम घेते. अतिशय सन्मानपूर्वक पालकांना बोलवलं जातं, विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. त्यामुळं त्या शाळेचं मी एक पालक या नात्याने मी आभार व्यक्त करतो. आणि जे स्पॉन्सर आहेत सगळ्यांची नावं मला माहीत नाही कोण स्पॉन्सर आहे, पण स्टेजवर बसलेले जी काही लोक आहेत ते स्पॉन्सर आहेत असं गृहीत धरून त्यांचाही आभार व्यक्त करतो. आणि मला विद्यार्थी मित्रांना फक्त एक गोष्ट सांगायची आहे की तुमचे जे शिक्षक आहेत रणवे सर, ते रणवे सर माझ्यापुढे शिकायला होते, मी जिथं शिकायला होतो. म्हणजे मला सांगायचं काय की त्यांचा आदर्श घेऊन मी शिकलेलो आहे. कदाचित म्हणण्यापेक्षा खरोखर त्यांच्या नोट्स मी वापरलेले आहेत आणि मी MSc पास झालेलो आहे. किंवा फर्ग्युसन कॉलेजसारख्या ठिकाणी तुमच्यात बसलेला विद्यार्थी तिथपर्यंत जाणं कदापि अशक्य होतं. माझ्यासाठी तरी वाटायचे की हे एकदम अशक्य गोष्ट आहे, पण ते शक्य होतं आणि कोणाला तरी आदर्श निवडा. पण माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचा एक आदर्श फिक्स करा आणि त्या आदर्शाच्या पाठीमागं पाऊल टाकून चला. आणि आता तुमच्याकडे एक संतोष खाडे म्हणून एक आपला तुमच्या शाळेचा विद्यार्थी DYSP झालेला, महाराष्ट्रात प्रथम आलेला, त्याचं व्याख्यान तुम्ही ऐकलं असेल. तर ते तसे काही आदर्श तुमच्या समोर ठेवा आणि तुमची प्रगती करत राहा. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व जगाचे आभार व्यक्त करतो. APJ अब्दुल कलाम मिसाईल मॅन ज्याला म्हणलं जातं, यांच्या प्रेरणा घेऊन आदरणीय अतुलजी शिंदे सर, भरत मामा आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक बंडूजी शेवाळे हे आयोजक आहेत, प्रयोजक. आणि भामेश्वर महाविद्यालय सातत्याने 10 वर्ष झालं ह्या स्पर्धा परीक्षा घेत आहे. खरोखर मी महाविद्यालय आपल्या शाळेचे आणि आयोजकाचे धन्यवाद मानतो, कारण की सातत्य ठेवणं ही त्या काळाची गरज आहे. कारण की कुठलाही कार्यक्रम 1 वर्ष चालतो, 2 वर्ष चालतो, तिसऱ्या दिवशी बंद पडतो. तर 10 वर्ष आपण चालवत आहे, त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भामेश्वर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तथा हरबत्व आणि मार्गदर्शक देखील आहेत असे आदरणीय सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व हरिभगत सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद मानतो. अभिनंदन. आणि सेंडऑफ देखील या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे. एका डोळ्यामध्ये आनंद आहे, विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःख देखील आहे. या विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे की पुन्हा आम्ही आता कॉलेजमध्ये जाणार आहोत. मित्रांनो, आम्ही देखील ह्या वयामधून आलो आहोत, ह्या दशकामधून आलो आहोत. मित्रांनो, कॉलेजचं जीवन चांगलं असतं, परंतु तुम्हाला शालेय जीवन पुन्हा कधीच मिळणार नाही. कारण शालेय जीवन एक कुटुंबासारखं असतं, आपण तिथंच घडलेलो असतो. मी आज जे बोलत आहे त्या शालेय जीवनातल्या त्या व्यासपीठामुळे, विचारपीठामुळेच आज या ठिकाणी बोलत आहे. या नगरी आपण या स्पर्धाच्या परीक्षा माध्यमातून विविध मान्यवरांनी आपल्याला सांगितलं की तो खेळाडू गेलेले आहे, डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, प्रत्येकाचे बोर्ड लागलेले आहेत. तसे तुमचे देखील इथं बोर्ड लागणार आहे. बऱ्याच जणांना APJ अब्दुल कलाम या स्पर्धा परीक्षेचं पारितोषिक मिळणार आहे, चलान मिळणार नाही. त्यांनी पुढची तयारी करायची आहे. आणि ज्यांनी मिळालं नाही त्यांनी नैराश्यामध्ये न जाता आपण पुढचं पारितोषिक कसं पहिलं मिळवू याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि प्रत्येकाने लोकांना आता आपण मोबाईलच्या युगामध्ये आहे, स्टेटस पाहत असतो, प्रत्येक दुसऱ्याचा स्टेटस ठेवतो, परंतु आपण दुसऱ्याचा स्टेटस न ठेवता स्वतःचा स्टेटस कसं ठेवायचं ते आपल्या हातामध्ये आहे. हे सर्व पालकांना आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाटोदा नगरीचा नगराध्यक्ष म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.